आज आपण तोंडाची चव वाढवणारा झणझणीत असा कोल्हापुरी पद्धतीचा मिरचीचा खरडा किंवा ठेचा बनवत आहोत. या ठेच्याबरोबर तुम्ही भाकरी, चपाती, थालीपीठ आणि भाताबरोबर सुद्धा हा ठेचा खाल्ला जातो. करायला अगदी सोपा पण लागणार अगदी चविष्ट, तोंडाची चव वाढवणारा असा आपण ठेचा बनवतोय. त्याच्याबरोबर आपण ज्वारीची भाकरीसुद्धा बनवतोय. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. चला तर झणझणीत असा कोल्हापुरी पद्धतीचा खरडा बनवूया आपण. सुरुवातीला इथं आपण लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या असतात, ज्या कमी तिखटाच्या असतात त्यात वापरल्या तरी चालू शकतात, किंवा तिखटाच्या मिरच्या जर तुम्हाला तिखट खूप जास्त आवडत असतील तर तिखटाच्या मिरच्या घेतल्या तरी चालू शकतात. इथं आपण त्या मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत आणि मिरच्या फुटू नयेत तेलामध्ये म्हणून आपण त्यामध्ये मोडून घेतलेले आहेत. मिरच्या छान लालसर होईपर्यंत आपण परतलेत आणि यामध्ये आता मुठभर शेंगदाणे आपण घालणार आहोत. शेंगदाण्यामुळं मिरचीचा तिखटपणा थोडा मोडतो, यासाठी शेंगदाणे घालावे, शिवाय चवीलाही सुंदर लागतो खरडा. शेंगदाणे आणि मिरच्या छान भाजून घेणार आहोत. शेंगदाणे थोडेसे लालसर झाले पाहिजेत. इथं आपण कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत, तुम्ही भाजून टाकले तरी चालू शकतात. बरेच लोक बाजारातील पॅकेटमधला खरडा वापरतात, परंतु तो खरडा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रिझर्वेटिव्ह असतात, तर तो शरीरासाठी आपल्या हानिकारक होऊ शकतो. यासाठी असा खरडा करून ठेवा जो 1 महिनाभर चांगला टिकू शकतो. आता यामध्ये मी मूठभर लसणाच्या पाकळ्याही घातलेल्या आहेत. शिवाय यामध्ये आपण 1 चमचाभर जिरेसुद्धा त्याबरोबरच आपण भाजून घेणार आहोत. लसूण या खरड्यामध्ये थोडा जास्त घातला जातो, त्यामुळे फ्लेवर एकदम सुंदर येतो आणि चविष्ट लागतो हा खरडा. बऱ्यापैकी शेंगदाणे आणि मिरच्या भाजून झालेत, तर शेवटी आपण यामध्ये तीळ घालणार आहोत. इथं मोठे 2 चमचे भरून मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तिळामुळं खरड्याला तेलही छान सुटतं आणि टेस्टही अजून जास्त वाढते आणि तिखटपणाही मोडतो. इथं शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण छान भाजून झाले आणि शेवटी आपण तीळ घातले. तीळ छान तडतडल्यानंतर वरून आपण 2 पळी तेल घातलेलं आहे. अगदी शेवटी तेल घालायचं, नाहीतर मग काय होतं, खूप जास्त त्याचा ठसका उडतो आणि व्यवस्थित कुठल्याच गोष्टी भाजल्या जात नाहीत. मिरची, शेंगदाणे, तीळ छान भाजून घेतले तर खरडा टिकतोही छान आणि चविष्टही छान लागतो आणि खूप जास्त तिखटही होत नाही. इथं मी तिखटाची मिरची वापरलेली आहे, तरीसुद्धा खूप जास्त तिखट होणार नाही, कारण आपण सगळ्या गोष्टी छान भाजून घेतलीत. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी छान भाजून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठ घालणार आहोत आणि हेही याबरोबर भाजून घेणार आहोत. म्हणजे त्यातलं मॉइश्चर सगळं निघून गेलं पाहिजे, परंतु त्याची टेस्ट आपल्याला भाजीमध्ये ठेच्यामध्ये लागली पाहिजे. आता आपण कोथिंबीर आणि त्याचे देठसुद्धा वापरलेले आहेत. त्यामुळं काय होतं, कोथिंबीरीच्या देठामुळं अजून जास्त चविष्टपणा वाढतो, शिवाय पोषक तत्त्वही मिळतात. आता देठातलं पाणी ड्राय होईपर्यंत थोडं आपण छान परतून घेतलेलं आहे. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. खरडा करताना त्याची विशिष्ट गोष्ट, प्रत्येक गोष्ट भाजली गेली पाहिजे. ती छान भाजली तरच तुमचा खरडा टिकणार आहे. आता सगळ्या गोष्टी भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा पाण्याचा हापका मारलेला आहे आणि वरून ताट झाकून आपण हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. गॅस बंद करून 5 ते 7 मिनटं छान वाफ देऊन घेतलेली आहे मिरच्यांना. पाण्याचा हापका दिल्यामुळं मिरच्यांना एक छान वाफ आलेली आहे. मऊ झालेत ह्या मिरच्या, त्यामुळे एकदम छान मऊ वाटल्या जातात आणि छान चविष्ट असा मऊसूद असा आपला खरडा तयार होतो. आता मिरच्या थंड झाल्यानंतर आपण हा खरडा वाटून घेणार आहोत. आता इथं मी तव्यामध्येच आपला खलबत्त्याचा बत्ता असतो त्यानं वाटत आहे, परंतु तुम्ही खलबत्त्यामध्ये घालून वाटलं तरीही चालू शकतं, किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडमध्ये वाटलं तरीही चालू शकतं. परंतु मिक्सरमध्ये वाटताना खूप जास्त बारीक वाटलं जातं. थोडासा जाडसर असाच हा खरडा असतो, खूप जास्त बारीक वाटायचं नाही. इथं आपण सुरुवातीला अजिबात मीठ घातलं नव्हतं, सगळ्यात शेवटी मीठ घालणार आहोत. कारण की मीठ जर तुम्ही भाजताना घातलं तर मिठाचे खडे होतात आणि वाटताना मीठ टाकलं तर ते मिश्रण लवकर वाटलं जातं. यासाठी खरडा वाटताना नेहमी वाटताना मीठ घालावं. तर सगळा खरडा आपला वाटून झालेला आहे. इथं पाहू शकताय, खूप जास्त बारीक नाही आहे किंवा खूप जास्त जाड नाही, असा आपण खरडा बनवलेला आहे. आता हा खरडा खूप जास्त टिकण्यासाठी आपण एक ट्रिक करणार आहोत. त्यासाठी तव्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि या खरड्याला तेलाची छान फोडणी देणार आहोत. तेलामुळं काय होतं, आपण बऱ्याच वेळेला वरून तेल घेऊन खरडा खातो, तर ते तेल घ्यायची गरजच लागत नाही. एकदम छान मॉइश्चर राहतं आणि हा खरडा टिकतोही छान तेलामुळं.
इथं मी खरड्याबरोबर खाण्यासाठी आपण इथं ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत. तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती किंवा थालीपीठाबरोबर सुद्धा हा खरडा अतिशय चविष्ट लागतो. किंवा ज्यावेळेला भाजी कमी असते त्यावेळेला तोंडी लावण्यासाठी किंवा डब्यामध्ये तोंडी लावण्यासाठी हा खरडा नक्कीच करून ठेवा. अतिशय उपयोगी आहे आणि चविष्टही आहे. या खरड्यामध्ये दही घालून जरी खाल्लं तरी अतिशय सुंदर लागतं. तसंही तुम्ही ट्राय करून पहा. खरड्याची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.